आज काय विशेष? घरी आहोत हो, ह्यापेक्षा विशेष अजून काय पाहिजे? आजच्या हलक्या-फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सुट्टीची सकाळ म्हणजे एकदम शांत आणि सगळं काही असं स्लो स्लो. भाकरी भाजायला घेतल्या आणि बस आजचा नाश्ता काय सांगू तुम्हाला आम्ही काय काय मेनू ठेवलेला. आजच्या दिवसाचा मी मस्त असा एक मोठा व्लॉग पण बनवलेला आहे. तो आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरच येईल, सो तोही पहा. काल शुभम लवकर घरी आला म्हणून बरेच दिवस पेंडिंग असलेलं काम करून घेतलं. ते म्हणजे हा V-गार्डचा BLDC फॅन इन्स्टॉल करून घेतला. घरातले सर्वच फॅन एक्सपायरीच्या मूडमध्ये आहेत. एवढी वर्ष जी झाली, फॅन सांगितलं की जनरली सर्वच BLDC फॅन प्रेफर करतात. त्यात पण V-गार्ड बेस्ट. BLDC विशेष काही नाही, इफिशियन्सी चांगली आहे, ड्युरेबल असतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या ट्रेडिशनल फॅनसारखं घू घू आवाज करत नाही. बऱ्याच मेहनतीनंतर फायनली फॅन इन्स्टॉल झाला आणि रूमच्या सिलिंगला काय परफेक्ट मॅच आहे. सगळेजण हे पाहून खुश झाले आणि रात्री तर अजूनच सुंदर दिसत होता. रिमोटवाला फॅन, त्यामुळे बरेच फीचर्स इथे तुम्हाला मिळतात. तुम्ही इथे टायमर सेट करू शकता, त्याच्यानंतर रिव्हर्स मोड पण इथे आहे, त्याच्यानंतर कमी जास्त स्पीड करू शकता. सो सुंदर असा आपला V-गार्डचा BLDC फॅन पण इथे इन्स्टॉल झालेला आहे. ही सुरुवात आहे, हळूहळू बाकीचे पण बदलूच. मस्त नाश्ता झाला आणि त्यानंतर आम्ही आलो इथे इतीकडे, कारण की मला मागची वाडी पण बघायची होती. भरपूर काय काय लावलंय ते फक्त निमित्तच ठरलं. त्यानंतर आमच्या ज्या गप्पा रंगल्या, घरी येता येता आम्हाला ऑलमोस्ट 1:30 वाजला. तिथून निघालो आणि आलो आपल्या वाडीत. आंब्यांचा मोहर बघतोय, पण अजून तरी खूपच कमी आंब्यांना मोहर दिसतोय, पण होपफुली की छान आंबे येतील. बघू आता, ते कळेलच. वाडीत आम्ही खास का आलो ते तर तुम्हाला मोठ्या ब्लॉग मध्येच कळेल. आणि आज ना मी रोजच्यापेक्षा जरा वेगळीच टिकली लावलेली. त्याच्यावर मी प्रत्येक वेळेस बघत होती नक्की ही चांगली दिसते पण माझ्यावर की नाही. दुपारी शुभमने घेतली मस्त अशी झोप. बाहेर मस्त पाळणे बांधलेले आहेत, सगळ्यांचा आवडीचा स्पॉट आहे तो. रात्री पण भाकरीच भाजल्या, सो ही एक कडक भाकरी. सकाळी खाली नव्हती, सो आत्ता मधी सोबत. इथली थंडी म्हणजे बापरे बाप. मस्त शेकोटी पेटवली, दादा वगैरे पण आलेले, बऱ्याच गप्पा मारल्या आणि मस्त झोपलो. आजसाठी एवढंच. आपण भेटू लवकरच.